CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच तिकिटांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे। शिवसेनेचे शिंदे गट नेते आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी तिकिटांसाठी गर्दी केली। यावेळी खोतकर यांनी सांगितले की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि जिंकण्याची क्षमता असणाऱ्यालाच तिकीट दिले जाईल। तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असा प्रस्ताव भाजपकडे दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। जालना जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वासही खोतकर यांनी व्यक्त केला। त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या हालचालींमुळे जिल्ह्यात निवडणूक चुरस रंगण्याचे संकेत मिळत आहे। हे बघा, शिवसेना या 4 शब्दामध्ये प्रचंड जादू आहे आणि नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे। करिश्माई नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आणि तरुणांची फळी राज्यामध्ये सर्वात जास्त तरुणांची फळी ही शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते जास्त असले की साहजिकच मागणीही जास्त असते। त्यामुळं गावचे गाव आपण बघितलं, अनेक कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी घेऊन या ठिकाणी मागणी करायला येतात। अर्थात ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्यामुळं कार्यकर्ते भेटतील, आपली बाजू मांडतील, सांगतील। आम्ही तेच सांगतो कार्यकर्त्यांना किंवा निवडून येणारा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता आणि गावातल्या लोकांनी सांगितलेला कार्यकर्ता याची निवड आम्ही या ठिकाणी करू, अशा प्रकारची निश्चितपणे चर्चा येणाऱ्या लोकांशी आम्ही या ठिकाणी करतो। अर्थात शिवसेना पूर्णतः बाजू भरभक्कमपणे या ठिकाणी शिवसेनेची बाजू आहे, त्यामुळे विजय आमचा होईल। भाऊ, अनेक वर्षानंतर निवडणुका होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती मध्यंतरी कोरोना होता, नंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि आता शेवटी या तारखे जाहीर झाल्या। तुम्हाला भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचे आता रांगा लागलेल्या आहेत, अनेक जण इच्छुक आहेत। मात्र यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाऊगर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अध्यक्षपद नेमकं कोणाकडे? मुळामध्ये खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्था हा भविष्यातले नेते निर्माण करणारा कारखाना आहे असं आपण समजतो किंवा एक पायरी आहे ती भविष्यातले चांगले नेते। आपल्या राज्यातले सर्वात मोठे नेते माननीय विलासराव देशमुखापासून पवारसाहेबापासून तर ही सर्व मंडळी या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पुढे गेलेली आहे। मधल्या कालखंडामध्ये काही तांत्रिक बाबीमुळं या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, परंतु एक पिढी यातून निश्चितपणे थोडीशी डीम झाली। भविष्यामध्ये आता या निवडणुका होतात, याचं स्वागत आम्ही करतो आणि निश्चितपणे तरुण वक्ताला वाव त्या ठिकाणी मिळणार आहे। आता या निवडणुका पहिली गोष्ट आम्ही युतीमध्ये लढवतो। आम्ही युतीचा प्रस्ताव पहिला दिलेला आहे, भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे आणि आता त्यांनी पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे। युती आम्हाला करायची, बोलणी करायला या, त्यांनी ठरवायचं युती करायची की नाही करायची, कारण की आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। आम्ही तर प्रस्ताव दिलेला आहे, जनतेच्या मनात युती व्हावी असं आहे। आम्ही पहिलं पत्र देऊन टाकलं त्यांना की ताबडतोब युतीला तयार राहा। नाही, आता युतीमध्ये जे ठरल त्या पद्धतीनं जर झाली मग त्या पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्ष मिळून अध्यक्षपदाचा कॅन्डिडेट ठरवू, नसता मग युती नाही झाल्यानंतर मग मी याच्यावर भाष्य करेन। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रह धरला जातो। जालन्यामध्ये सुद्धा भाजपचे नेते कैलास गोरंट्याल आग्रही आहेत मैत्रीपूर्ण लढतीसाठी। बघा, नेतृत्व करणारी मंडळी नारायण कुचे, बबन लोणीकर, रावसाहेब पाटील दानवे, संतोष पाटील दानवे, भास्कर दानवे हे नेतृत्व करणारी मंडळी ज्यांच्याकडे अधिकार आहेत। ज्यांच्याकडं अधिकार नाहीत किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी जर बोललं तर आम्ही समजू शकू, पण ज्यांना अधिकार आहेत त्यांनी बोलावं। काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये कुणाचा झेंडा फडकेल? एवढी वर्ष आता युतीची सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आणि याही वेळेस 100% युतीची सत्ता जिल्हा परिषदेवरती राहील।
तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.